नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। खबर कल्याण से है, जहां ग्रामीण के नए शिवसेना विधायक राजेश मोरे का डोंबिवली पूर्व में शिवसेना शहर शाखा में जोरदार स्वागत किया गया। नागरिकों ने उन्हें भविष्य के लिए शुभकामनाएं दी। इस दौरान विधायक ने मीडिया से बात करते हुए मीडिया को आश्वासन दिया कि वो सबसे पहले कल्याण ग्रामीण में पानी की समस्या का समाधान करेंगे। आप भी सुनिए। महाराष्ट्राच्या जनतेने या महायुतीवर विश्वास ठेवून प्रचंड असा आशीर्वाद या महायुतीच्या सर्व पदाधिकारी नेत्यांवर ठेवून भरघोस मताने या महायुतीला विजय करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचं की बाबा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले पाहिजे। तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे, हर पक्षाचे कार्यकर्ते असतात, जसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हर एक कार्यकर्त्याला अशी इच्छा असते की माझ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री झाला पाहिजे। मगाशी तुम्ही आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची मुलाखत ऐकली असेल की भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शाह साहेब हे जो निर्णय देतील तो महायुतीला मंजूर असेल। ज्याला मुख्यमंत्री बनवणार ते महायुतीच्या सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य असेल, त्याच्या कुठेही वावगं नाही, काय नाही, आणि हा महायुतीचाच मुख्यमंत्री होईल अशी सर्वांना आशा आहे। कल्याण ग्रामीणमध्ये असलेला 27 गावांच्या पाण्याचा प्रश्न अमृत योजनेच्या माध्यमातून सन्माननीय कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या 27 गावांमध्ये अमृत योजनेचे काम अतिशय जोरात युद्धपातळीवर चालू आहे। आपण लोकांनी दिलेला आशीर्वाद आपल्याला त्याचा आशीर्वादाच्या रूपाने पहिला हा प्रश्न सोडवण्यात येईल तो पाण्याचा प्रश्न। 3 ते 4 महिन्यात हा संपूर्ण 27 गावातला पाण्याचा प्रश्न कसा सोडवेल याच्यासाठी पहिला प्राधान्य देणार। दुसरा प्राधान्य साफसफाई, या 2 गोष्टीकडे प्राधान्य लक्ष लावून सोडवले जातील अशी लोकांना मी होणार नाही, बिलकुल होणार नाही, ते चालूनही देणार नाही। लोकांना पाणी दिलं पाहिजे, आपले लोक आहेत, तर आपण जेव्हा प्रतिनिधित्व करतो ही सर्वस्व जबाबदारी आपली असते, आपण झटकून चालणार नाही आणि त्यांच्यासाठी पाण्याचा प्रश्न आपण या 2 ते 3 महिन्यात सोडवण्याचा प्रयत्न करणार। कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।